ओके. एकदा ती वरती जी रेकॉर्डिंग चालू आहे ना, फक्त जर बंद पडलं ना तर लक्षात करून द्या फक्त. सो आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बेसिक बघितलेलं, जे आज न्यू आहे. फक्त एक जस्ट 5-10 मिनिटं आपण एकदा परत रिवाईज करू. आणि आपलं डेली कसं लेक्चरच्या स्टार्टिंगला आपण काय करायचो, पहिले स्टार्टिंगचे 10 ते 15 मिनिटं प्रिव्हियस लेक्चरचं काय बघितलं आपण ते फक्त एकदा रिवाईज करतो. ओके. तर सगळे आता डेटा सायन्स डेटा अनालिसिससाठी आले, तर तुम्हाला आपण 5 ते 7 पॉईंट बघितलेले, एकदम बेसिक होते ते. एक अजून म्हणजे एसक्यूएल ला स्टार्ट नाही केलं, पण जस्ट एक त्याच्या आधीच इंट्रोडक्शन टाईप होतंय. आपण त्यामध्ये बघितलंय की डेटा काय आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना ऑनलाईन? येस सर. ओके. Yes, सो sir. आपण स्टार्ट केलं होतं व्हॉट इज डेटा. सो डेटा पासून स्टार्ट केलं होतं. तर डेटा आपला काय असतो, ज्यांनी लेक्चर केलं आता माहित असेल काय डेटा म्हणजे. सॉरी. येस, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. सो डेटा मग हा कोणत्या पण टाईपमध्ये असू शकतो. म्हणजे जसं की आपलं टेक्स्ट फाईल झाल्या, ऑडिओ व्हिडिओ फाईल्स, मूवीज झाले, तुमचे गाण्यांचे कलेक्शन असतील मोबाईलमध्ये. सो सगळा म्हणजे हा डेटा असतो एक. ओके. इन शॉर्ट डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. सो डेटाला आपण कुठंतरी एका प्रॉपर लोकेशनला स्टोअर करतो, जिथून आपण तो इझिली ऍक्सेस करू शकतो, त्याला मॅनेज करू शकतो. ओके. त्याला आपण काय बोलतो, डेटाबेस. सिम्पल ना. डेटा कळतंय तुम्हाला. डेटाबेस काय होतं आपलं, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो जिथं. सो डेटाबेस काय आहे, डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ अ ऑर्गनाइज डेटा दॅट कॅन बी इझिली ऍक्सेस, मॅनेज अँड अपडेटेड. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं डीबीएमएस काय. डीबीएमएस काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हे एक सॉफ्टवेअर आहे जे कशासाठी यूज होतं, डेटाबेस सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. कम्युनिकेट करणं म्हणजे सपोज आपण म्हणू शकतो की डेटाला काही इन्स्ट्रक्शन द्यायची, किंवा डेटामध्ये काही न्यू डेटा ऍड करायचा आहे डेटाबेसमध्ये. काही डेटाबेसमधून काही डेटा डिलीट करणं, डेटाला अपडेट करणं, हे सगळं कशात येतं, कम्युनिकेट करणं म्हणजे आपण जे म्हणतो त्यामध्ये. तर डीबीएमएस काय आहे, एक सॉफ्टवेअर आहे जे डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी यूज होतं. तर त्याचाच एक टाईप आपण बघितला होता, RDBMS. ओके. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम काय आहे, जसं की आपण डीबीएमएस बघितलं. डीबीएमएस काय एक सॉफ्टवेअर आहे जे कशासाठी यूज होतं, डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी आणि डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी. तर सेम RDBMS काय आहे, हे रिलेशनल डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी किंवा इंटरॅक्ट करण्यासाठी यूज होतं हे सॉफ्टवेअर. तर मग RDBMS चे सॉफ्टवेअर कोणते कोणते, MySQL झालं, ओरॅकल झालं, मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर आहे, त्यानंतर PostgreSQL आहे. हे सगळे RDBMS सॉफ्टवेअर आहे. ओके. आता मी फर्स्ट लेक्चरला आपण बोललो होतो, RDBMS नाव आलं म्हणजे आपला डेटा कोणता असणार, रिलेशनल डेटा, रिलेशनल डेटाबेस. ओके. रिलेशनल डेटाबेस मध्ये डेटा असेल तो रिलेटेड टेबल फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे इन शॉर्ट आपण आता इथून पुढे एसक्यूएल पूर्ण जे बघणार आहे, त्याच्यात डेटा आपला कशात असणार आहे, रो आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये. इन शॉर्ट म्हणजे टेबल फॉर्मॅटमध्ये जो डेटा असेल आपला तो आपला रिलेशनल डेटा असेल. ओके. तर RDBMS कसं काय आहे, एक सॉफ्टवेअर आहे जे रिलेशनल डेटाला इंटरॅक्ट करण्यासाठी यूज होतं. ओके. त्यानंतर मग आपण आलो होतो एसक्यूएल. एसक्यूएल काय आहे, येस, एसक्यूएल काय, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ही एक लँग्वेज आहे. इन शॉर्ट आपण जसं आता मराठी बोलतोय एकमेकांसोबत, आपल्याला समजतंय, ते अंडरस्टँडिंग होतंय की येस, मराठी बोलतोय आपण, मग एकमेकांसोबत मराठीत बोलू शकतो. तर येस दीपक. ओके. एसक्यू आपण जसं मराठी बोलतोय एकमेकांसोबत, आपल्याला समजतंय मराठी, कारण की तुम्हाला पण मराठी येते, मला पण मराठी येते, म्हणून समजतंय. पण आपल्याला डेटा सोबत, डेटाला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे डेटाबेसला, की डेटात हे चेंजेस करणं आहे. मग ते कॉम्प्युटरला किंवा त्या आपण जे सॉफ्टवेअर यूज करणार MySQL, त्याला तर नाही कळत ना मराठी. त्यासाठी आपण जी लँग्वेज यूज करतो ती कोणती आहे, एसक्यूएल. मग एसक्यूएल लँग्वेज मध्ये आपण ते जे RDBMS सॉफ्टवेअर आहे आपलं, त्याला आपण इन्स्ट्रक्शन देतो की डेटाबेसमध्ये हे चेंजेस कर, किंवा न्यू रेकॉर्ड ऍड कर, किंवा डेटा डिलीट कर. हे जे आपण इन्स्ट्रक्शन देतो ते कोणत्या लँग्वेजमध्ये देतो, एसक्यूएल लँग्वेजमध्ये. तर एसक्यूएल का शिकायची आपल्याला कळतंय सगळ्यांना. आणि एसक्यूएल काय आहे, एसक्यूएल काय आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ही एक लँग्वेज आहे जी रिलेशनल डेटाबेसशी कम्युनिकेट करण्यासाठी यूज होती, किंवा काही इन्स्ट्रक्शन द्यायचे त्या डेटाबेसला, तर एसक्यूएल लँग्वेज यूज करतो आपण.
सो एसक्यूएल तुम्ही डेफिनेशन बघू शकता. एसक्यूएल काय आहे? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज यूज टू मॅनेज अँड मॅनिप्युलेट रिलेशनल डेटाबेस. कोणता डेटाबेस? एसक्यूएल हे फक्त रिलेशनल डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी किंवा मॅनिप्युलेट करण्यासाठी यूज होतो. ओके, हे सगळं आपलं फर्स्ट लेक्चर झालं. एक जस्ट ओव्हरलुक बघतोय आपण. आणि एसक्यूएल आणि माय एसक्यूएल मध्ये आता काय डिफरन्स आहे? सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा इंटरव्ह्यू मध्ये. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता 90% तरी हा क्वेश्चन विचारतातच, एसक्यूएल वर्सेस माय एसक्यूएल काय डिफरन्स आहे. तर एसक्यूएल काय आहे? आपली लँग्वेज आहे. माय एसक्यूएल काय आहे? हे एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हे एक सॉफ्टवेअर, आरडीबीएमएस सॉफ्टवेअर माय एसक्यूएल. त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण एसक्यूएल ऍज अ लँग्वेज म्हणून यूज करतो. समजते काय डिफरन्स आहे? माय एसक्यूएल हे सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण जी पण क्वेरी राईट करणार ती कोणत्या लँग्वेज मध्ये असेल? एसक्यूएल लँग्वेज मध्ये असेल. कळतंय ना डिफरन्स काय? हे दोन्ही सेम नाहीये. नाव जरी थोडंफार सेम असेल एसक्यूएल आणि माय एसक्यूएल तरी यांच्यात डिफरन्स आहे. एसक्यूएल ही एक लँग्वेज आहे, माय एसक्यूएल हे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण ती लँग्वेज यूज करणार आहे. त्या सॉफ्टवेअरला एसक्यूएल लँग्वेज कळती. मग आपल्याला जे पण डेटाबेसमध्ये चेंजेस करायचे ते आपण एसक्यूएल लँग्वेज मध्ये त्या सॉफ्टवेअरला सांगणार. मग ते सॉफ्टवेअर आपण सांगितलेले चेंजेस करतो. समजतंय? हे आपण बघितलं, इथपर्यंत झालेलं आहे आपलं एसक्यूएल. बस आपण एवढंच एक बेसिक इंट्रोडक्शन बघितलं होतं. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? 7 टॉपिक बघितले. डेटा, डेटाबेस, डीबीएमएस, आरडीबीएमएस, त्यानंतर आपण एसक्यूएल बघितलं, माय एसक्यूएल बघितलं आणि त्यांच्यातला डिफरन्स बघितला. हे क्लिअर आहे का? मग आजच्या लेक्चरला स्टार्ट करायला. कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आहे का काही डाऊट ऑनलाईन स्टुडंट? हो, नाही समजतंय, नाही समजत आहे? समजतंय सर. ओके, तर आपण आजच्या लेक्चरला मग स्टार्ट करू. तर जसं आपण आता बघितलं की ओव्हरव्ह्यू कळलाय तुम्हाला एक. आपण इथून पुढे जो पण डेटा बद्दल बोलणार तर आपला तो डेटा कोणता असणार? रिलेशनल डेटा. म्हणजे डेटा हा टेबल फॉर्मॅट मधला डेटा असणार. समजतंय? जो पण डेटा असेल आता इथून पुढं तो आपला रोज आणि कॉलम फॉर्मॅट मधला डेटा. तर डेटाचे काही टाईप पण असतात, डेटा टाईप्स. जसं की आपला नंबरचा डेटा झाला, त्याच्यानंतर टेक्स्ट फाईल झाली, टेक्स्ट डेटा असू शकतो, बरोबर ना? तर त्याचे आपण डेटा टाइप्स आहे आपण बघू. तर माय एसक्यूएल डेटा टाइप्स. ओके, आता सपोज कन्सिडर करा की मी इथे एक जस्ट आयडी, फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ओके. आता कन्सिडर करा हा एक आपला टेबल आहे, त्यामध्ये सॉरी स्क्रीन नाही दिसत आहे का? आहे सर. ओके, तर कन्सिडर करा आता हा एक आपला टेबल आहे. त्यामध्ये किती कॉलम आहे? 5. एक आहे आयडी, त्यानंतर दुसरा आहे नेम, तिसरा डेट ऑफ बर्थ आहे, फोर्थ आपला ईमेल ऍड्रेस आहे आणि 5 नंबरला सॅलरी आहे. ओके, आता सपोज मला आयडी मध्ये आता हा एक रो मी इन्सर्ट केलाय. ओके, इथे एक व्हॅल्यू काहीतरी टाकली आहे प्रत्येक कॉलम मध्ये. तर प्रत्येक कॉलम मध्ये बघा वेगवेगळी व्हॅल्यू, त्याचा काहीतरी डेटा टाईप असेल ना.
आपल्याला टेबलमध्ये कोणती व्हॅल्यू म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये कोणती व्हॅल्यू टाकायची आहे हे तरी आधी फिक्स करावं लागेल ना. की सपोज आता मी इथं कसं केलंय, आयडी कॉलम इथं काय टाकलंय, नंबर टाकलाय. ओके, मग याचा डेटा टाईप काय आला, इंटिजर्स. नेम मध्ये काय टाकलंय, ओम. नाव आहे ते, ओम नाव आहे, तर त्याचा काय झालं, टेक्स्ट आला, स्ट्रिंग म्हणू शकतो आपण त्याला. डेट ऑफ बर्थ मध्ये मी डेट टाकली, हा डेटा टाईप काय आला, डेट झाला. ओके, ईमेल मध्ये मी काय टाकलंय, एक ईमेल टाकलाय, त्यात कॅरेक्टर पण आले, सगळं आलं. इथं आपण कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग वगैरे हा डेटा टाईप झाला. सॅलरी मध्ये काय झालंय, 50,000 टाकली. ओके, 50,000 याला आपण डेसिमल म्हणू शकतो की सॅलरी अशी आपली काही पॉइंट मध्ये पण येते समथिंग अशी. ओके, तर आपल्याला डेट एक इन शॉर्ट इथे एक एक्झाम्पल दिलं. आता आपण स्टार्ट करू ऍक्च्युअल मध्ये. आता डेटा टाईप काय असते. ओके, सो माय एसक्यूएल मध्ये तीन मोस्ट म्हणजे तीन ग्रुप पडतात, एक नंबर, डेट अँड टाईप आणि स्ट्रिंग टाईप. ओके, तर नंबर मध्ये बघायचं झालं तर इंटिजर्स आता आपण जे म्हणतो, तर फॉर एक्झाम्पल एक कॉलम आहे एज. एज आपली म्हणजे 0 पासून तर आपण जास्तीत जास्त मॅक्सिमम किती माणूस एक जगू शकतो, 100 120 कन्सिडर कर, मग स्मॉलच आहे ना. आता इंटिजरचे पण टाईप आहे बघा, काही टायनी इंट आहे, स्मॉल इंट, मीडियम इंट. ओके, तर मग प्रत्येकाची एक सेपरेट रेंज असते. आता टायनी इंट याची काय, हा एक म्हणजे 1 बाईट स्टोरेज घेतो. तर याची जी रेंज आहे ती साइन रेंज म्हणजे -28 टू +127 इथपर्यंत तिची साइन रेंज आहे. आणि अनसाइन रेंज म्हणजे 0 टू 255. आता तुम्हाला एखादी व्हॅल्यू आहे जी स्टोअर करायची कॉलम मध्ये, पण त्या व्हॅल्यूची रेंज सपोज 255च्या आतपर्यंतच आहे, तर तुम्ही टायनी इंट तिथं डेटा टाईप यूज करू शकता. किंवा याच्यापेक्षा मोठी सपोज तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची, तर मग आपल्याकडे अजून डेटा टाईप आहे, स्मॉल इंट झालं. ओके, त्याची व्हॅल्यू कुठपर्यंत आहे, 0 टू 65,000 पर्यंत. समजतंय का. हे डेटा टाईप आहे आपले. जसं आपले इंट झालं ना, इंट मध्ये हे सब टाईप पडतात, टायनी इंट, स्मॉल इंट, मीडियम इंट झालं. हे काय तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये की किती रेंज असते काय, एक फक्त आपण बेसिक बघतोय की कोणत्या कोणत्या प्रकारचे डेटा टाईप असतात. ओके, सेम असंच झालं तर आपण आता इंटिजर आहे आपला, इंटिजरची रेंज बघा कुठपर्यंत, 0 पासून तर किती आहे, 1 2 3 4 5 6 7 429 करोड्स पर्यंत रेंज आहे त्याची. राईट, बिग इंटिजरची बघा किती रेंज आहे, कांट इवन रीड 1 2 3 4 5 6 7. तर 0 टू म्हणजे इथपर्यंत त्याची रेंज आहे डायरेक्ट बिग इंटिजरची, इथपर्यंतचा नंबर. म्हणजे आता एवढा मोठा नंबर कोणता असू शकतो आपल्याला, तुम्हाला सपोज एखाद्या कंट्रीची किंवा वर्ल्डची पॉप्युलेशन एखाद्या स्टोअर करायची, मग पॉप्युलेशन जास्त असेल ना, तुम्ही बिग इंट वापरू शकता. समजतं. इंटिजर म्हणजे काय, तर तुम्हाला नंबरचा कोणता पण डेटा टाईप स्टोअर करायचा आहे, तर तुमचा इंटिजर मध्ये आला. असे नंबर ज्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे पुढं. ओके, आता तुमचा मोबाईल नंबर पण येतो बघा, मोबाईल नंबर स्टोअर करायचा आहे, तर मग मोबाईल नंबरचं तुम्ही काही कॅल्क्युलेशन करता का, म्हणजे मोबाईल नंबरची सम वगैरे नाही ना. मोबाईल नंबर जस्ट फक्त एक कॉलिंग साठी असतो आणि त्याची एक तो डेटा आहे, त्याचा आपण काही कॅल्क्युलेशन नाही करत, मायनस, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे. मग त्याला आपण इंटिजर असं घेतलंच पाहिजे असं काही नाही, त्यासाठी एक वेगळे पण डेटा टाईप असतं, आपण ते बघू आता नेक्स्ट. आता डेसिमल आहे. येस, डेसिमल म्हणून एक डेटा टाईप. आता सपोज जसं की इथं बघितलं आपण, मला ओमची सॅलरी आहे 50,000, ती स्टोअर करायची होती, मी ती कशात केली. आता सॅलरीचं आपण काय करतो, सॅलरीचं प्लस मायनस करू शकतो ना आपण, काही अरिथमेटिक ऑपरेशन करतो. तर सॅलरी कशामध्ये स्टोअर करणार आपण, डेसिमल मध्ये. मग त्याच्यासाठी आता कसं आहे, त्याचा सिंटॅक्स काय असतो, सपोज आता मी ओमची सॅलरी केली, तर किती म्हणजे नंबर्स आहे, 1 2 3 4 5 6 7, टोटल नंबर 7 आहे. तर त्याचा सिंटॅक्स असा असतो, डेसिमल इन ब्रॅकेट मध्ये 7, टोटल नंबर 7 आहे आणि पॉईंट किती नंतर आहे, 2. तर तुम्हाला जेव्हा पण डेटा टाईप तुम्ही एसक्यूएल मध्ये तुम्ही क्वेरी लिहिणार ना, तर ह्या टाईप मध्ये तुम्हाला डेसिमलचं सिंटॅक्स लिहावं लागतो. समजतंय. तर सॅलरी आपली कशात येणार, डेसिमल मध्ये, डेटा टाईप, बरोबर. तर इथं 7,2 का घेतलं कळत आहे ना. सॅलरीचे टोटल नंबर्स किती, इथं 1 2 3 4 5 6 7, टोटल 7 आहे आणि पॉईंट किती नंतर आहे, 2. त्यानंतर आपले डेट टाइम्स येतात.
जसं की आता मी इथं ओमची बर्थ डेट ऍड केली होती 01/01/1999 सॉरी 1999. तर हे कोणता फॉर्मॅट आहे? डेट. डेटा टाईप डेट आहे ना त्याचा. सो डेट मध्ये काय काय येतं बघा, इयर मंथ डेट. सेम आहे डेट आणि टाइम पण आहे. त्याच्यात काय येतं, इयर मंथ डेट येणार आणि त्याच्यात टाइम पण येणार, अवर्स मिनिट आणि सेकंद. टाइम स्टॅम्प म्हणून पण एक असतो. जे जे काय होतं, जो हा तुमचा टाइम असतो ना सेकंद मध्ये, ऑटोमॅटिकली चेंज पण होतो. आता तुम्ही सपोज क्वेरी एक्झिक्यूट केली आणि टाइम आलाय सपोज आता 10:56 झाले आणि 30 सेकंद. तीच क्वेरी परत रन एक्झिक्यूट केली तर 30 सेकंदच्या थोडे 5 एक सेकंद पुढे गेले असेल तिथे येणार 35 सेकंद. असे फॉर्मॅट आहे. तसं टाइमचा एक फॉर्मॅट आहे. फक्त जर तुम्हाला डेट नसेल पाहिजे, नुसता टाइम पाहिजे असेल तर अवर्स मिनिट सेकंद. इयरचा पण एक सेपरेट फॉर्मॅट आहे, इयर म्हणून. त्याच्यात फक्त काय येणार, इयर येणार. एखाद्याची सपोज बर्थची फक्त तुम्हाला इयर पाहिजे, टोटल डेट नाही. तर सेम त्याला कोणताच हे डेटा टाईप आहे इयर. त्यानंतर आता मोस्टली यूज होणार, सगळ्यात कॉमनली यूज होतो डेटा टाईप आपला स्ट्रिंग डेटा टाईप. ओके, त्याच्यात दोन टाईप पडतात, एक कॅर आणि व्हेअर कॅर. आता ते तुम्ही एकदा नीट समजून घ्या कसं आहे. आता सपोज मला एखाद्याचं नाव स्टोअर करायचंय, बरोबर. आपण एक नाव घेऊ, गणेश घेऊ, चला. किती कॅरेक्टर आहे याच्यात? 6 कॅरेक्टर आहे. आता माझ्या टेबलमध्ये एक कॉलम आहे, त्याच्यात कॉलमचं नाव आहे कस्टमरचं नेम स्टोअर करतोय. कस्टमर नेम ते कॉलमचं नाव आहे. तर प्रत्येकाचं नाव वेगवेगळं असतं ना, प्रत्येकाच्या नावात वेगवेगळे कॅरेक्टर असतात. जसं की आधी घेतलं होतं ओम, 2च कॅरेक्टर होते. इथं घेतलंय गणेश, त्याचे 6 कॅरेक्टर. मग असं नाही ना, तुम्ही एक काही फिक्सच लिमिट देऊ शकता. प्रत्येकाच्या नावाचे कॅरेक्टर वेगवेगळे असू शकतात. तर कॅरेक्टर मध्ये आपलं एक व्हॅर आणि एक व्हॅर कॅर. ओके. आता सपोज तुम्हाला तुम्हाला माहिती आहे एक कॉलम आहे, तुम्ही त्याचा डेटा टाईप फिक्स करताय, म्हणजे त्याला तुम्हाला डेटा टाईप द्यायचा आहे. जेव्हा पण आपण टेबल क्रिएट करतो ना, टेबल क्रिएट करतो त्यामध्ये कॉलम ऍड करणार. प्रत्येक कॉलमचा तुम्हाला टेबल क्रिएट करताना एक डेटा टाईप द्यावा लागतो. जसं आता तुम्ही नेम स्टोअर करायचं आहे कस्टमरचं, तर तिथं तुम्ही सपोज नेम स्टोअर करायचं तर तुम्हाला माहित नाही ना की प्रत्येकाचं नाव किती कॅरेक्टरचं असेल, वेगवेगळे डिफरंट कॅरेक्टर असू शकतात. आणि जर सपोज तुम्हाला एक कॉलम आहे, त्याच्यात माहिती आहे की तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू ही 5 लेटर्सच असणार आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की एखादा आयडी असू शकतो, काही पण एखादा XYZ. तुम्हाला जिथं माहिती आहे की त्या कॉलम मध्ये प्रत्येक जी व्हॅल्यू येणार आहे नवीन नवीन, ती 5च लेटरची असेल, तर त्यासाठी तुम्ही व्हॅर यूज करू शकता. व्हॅर 5 तुम्ही जर असं यूज केलं तर याच्यात 0 कॅरेक्टर पासून अप टू 5 कॅरेक्टर पर्यंत तुमचे सगळे येणार. समजतंय ना? म्हणजे 1 2 3 4 5. जसं की याच्यात तुमचं ओम नाव पण येईल, पण याच्यात तुमचं गणेश नाही येणार. गणेशचे किती आहे, 6 लेटर आहे. ओम येईन, अजून काय साई झालं, अजून राम एक आहे, हे सगळे येतील. पण आता इथं बघा, आपण व्हॅर मध्ये 5 स्टोअर के म्हणजे 5 कॅरेक्टर घेतोय ना, पण हे किती आहे, 2च कॅरेक्टर आले. इथं 3 आले, इथं पण 3 आले. मग इथं त्याला 5 कॅरेक्टर स्टोअर करायचे ना. मग राहिलेले इथं रामचे 2, तो ऑटोमॅटिकली स्पेस कन्सिडर करतो 2. येस. सो जर तुम्ही जेव्हा पण व्हॅर 5 यूज करणार, तुम्ही ओम करा, नाव टाका किंवा साई टाका, तो प्रत्येक वेळेस 5 बाईट तुमचे कन्सिडर करणार. म्हणून मोस्टली काय करायचं, आणि मग तुमची इथं 2 बाईट ही स्टोरेज एक्स्ट्रा म्हणजे जाते ना. तर मग मोस्टली तुम्ही व्हॅर 5 हा कधी यूज करायचा, अशा कॉलमवर किंवा तुम्हाला असा डेटा स्टोअर करायचा आहे जिथं तुम्हाला माहिती आहे की आपल्या कॅरेक्टरची लेंथ ही फिक्स असेल, तेव्हाच यूज करायचं. नेमला आपण काय करणार, नेम झालं, जसं ईमेल ऍड्रेस झालं, तेव्हा तुम्ही व्हॅरकॅर यूज करा. मी इथं व्हॅरकॅर मध्ये सपोज 40 टाकलं, मी आता इथं काही पण स्टोअर करू शकतो. इथं ओम पण करन, इथं साई पण करन, इथं गणेश, वैभव. आता इथं ओम आहे ना, मी तर 40 टाकलंय व्हॅरकॅर मध्ये, पण ओमचे किती कॅरेक्टर आहे, 2. तो 2च बाईट कन्सिडर करणार. साईचे किती आहे, 3, तर हा 3च बाईट घेणार. पण इथं व्हॅर मध्ये काय घेत होतो, साईचे जरी 3 कॅरेक्टर असले तरी तो 5 बाईट कन्सिडर करत होता. तर आपले 2 बाईट एक्स्ट्रा स्पेस जात होती. पण इथं काय, आता साईचे 3च कॅरेक्टर आहे, बरोबर. SAI, तो 3च बाईट जागा घेणार. जसं गणेशची 6 येतो, तो 6 बाईट घेणार. वैभवचं किती आहे, 7 आहे, तर 7 बाईट स्पेस घेणार. समजते डिफरन्स कळाला आता, व्हॅर कधी यूज करायचा आणि व्हॅरकॅर कधी यूज करायचा. दोन्ही पण आपण स्ट्रिंग साठीच यूज करतो, पण कधी यूज करायचं हे मेन आहे. समजते. ऑनलाईन काही स्टुडंटला काही डाऊट? Hello, sir. यस.
असं का होतंय सर? म्हणजे पण बाईट का बरं घेते? आता मला एक सांगा, तुम्ही डेटा तुमचा स्टोअर करताय, काहीतरी स्टोरेज लागणार ना? नाही नाही, स्टोरेज म्हणत नाही सर. व्हेअर मध्ये जसं म्हणताय ते 5 टाकलं तर 5 वर्ड. आवाज गुंततोय तुमचा. हॅलो सर, हा, बोला आता. एकदा ते ओपन करता का सर? हो, दिसतंय. हो सर. तर व्हेअर मध्ये सर 5 घेतलं लिमिट तुमची, हो, तर ते 5 का घेते सर असं? तसं नाही, तुम्ही इथं काही पण घ्या ना. इथं मी 7 घेतो. मी एक एक्झाम्पल घेतोय असं म्हणलं. इथं 5 घेता, व्हेअरकॅर मध्ये 40 घेता, हे असं नाही. आता सपोज माझा एक टेबल मध्ये एक कॉलम आहे. त्या कॉलम मध्ये माझी प्रत्येक व्हॅल्यू सपोज कन्सिडर करा. मी एक्झाम्पल घेतोय. कन्सिडर करा की प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक जी व्हॅल्यू असेल ती 7 कॅरेक्टरची असेल. मी व्हॅर 7 घेईन. बरोबर ना? तेव्हा मी व्हॅरकॅर काय यूज करू? व्हॅरकॅर काय? व्हेरिएबल कॅरेक्टर. जेव्हा मला माहित नसेल कॅरेक्टरची लेंथ किती आहे, ती चेंज होऊ शकते, तर मी व्हॅरकॅर यूज करेन. पण आता फिक्स मला माहिती आहे की एखाद्या कॅरेक्टरची लेंथ किती आहे. सो एखादे सपोज मी काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो, त्याची लेंथ किती मला माहिती आहे. 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 असेल, 10 असेल, 100 असेल, डझंट मॅटर. तुम्ही तर 100 घ्या, पण फिक्स राहील ती. पण 100 घेताय आणि तुम्ही तिथं व्हॅल्यू सपोज 3च कॅरेक्टरची स्टोअर करताय, जसं साई. पण ती स्पेस किती घेणार? 100 बाईट घेणार. 97 जी राहिलेली रिमेनिंग आहे ते स्पेस कन्सिडर करणार. मग तुमची इथं 97 बाईट ही एक्स्ट्रा स्पेस जाते. मग त्यासाठी बेटर आहे की तुम्ही व्हॅरकॅर यूज करा ना. व्हॅरकॅर मध्ये तुम्ही 40 घेतलं आणि जरी साई एंटर केलं तरी तो 3च बाईट जागा घेणार. कळतंय का? आता कळलं का? हे फक्त 5 आणि 40 मी हे एक्झाम्पल साठी घेतलं होतं. हो, करू. मोबाईल नंबर मग करू शकतो, पण मग मोबाईल नंबर आता बघा 10 डिजिटचा असतो. काही काही जण कसं करणार, +91 पण टाकणार. मग तुम्ही काय बेटर आहे त्याच्यासाठी व्हॅर 13 द्या तुम्ही. नाही, हो, कन्सिडर नाही करणार, पण मग इनपुट करतानाच तो एरर येईल ना. आता एखादा जण जर सपोज +91 टाकतोय आणि मग त्याचा पुढं 10 अंकी डिजिट टाकतोय, पण तुम्ही इथं कंडिशन काय दिली त्या कॉलमला? व्हॅर 10. मग तो काय म्हणतोय, 10च व्हॅल्यू असलेली तुम्ही प्रोव्हाइड करा मला. जास्त आली तर तो तिथे एरर देणार तुम्हाला एक्झिक्युशन मध्ये तुमच्या क्वेरीला. मग बेटर आहे की व्हॅरकॅर यूज करा, नाही तर मग व्हॅरला काय करा, 13 मध्ये टाका. हा पिन कोड करू शकतो. व्हॅर मध्ये तुम्ही आणखी सपोज काहीतरी आयडी असतो बघा प्रत्येकाचा. सपोज तुम्ही कंपनीत जाता, कंपनीमध्ये प्रत्येकला एम्प्लॉयर सपोज काही आयडी वगैरे असतात. फिक्स असतं आयडीचा नंबर, काहीतरी 5 अंकी असतो काहीतरी असं. किंवा आणखी अजून काय घेऊ शकतो आपण? आधार कार्ड नंबर असतो आपला, प्रत्येक सेम असतो. 4 काहीतरी 16 का 12 अंकी असतो. येस, कळतंय आता? इथं 2 लेटर आहे ना, तर मोस्टली 2 बाईट कन्सिडर करणार जागा. स्टोरेज 2 बाईट लागणार. बाईट कळतंय ना काय? 1024 बाईट झाल्यावर मग तुमचं तसं जसं तुम्ही 1024 MB होतंय, मग 1 GB होतोय. 1024 GB झाल्यावर 1 TB. ते बाईट सगळ्यात कमी, मग MB येतं तुमचं, GB वगैरे. आता 40 मध्ये पण इथं बघा, तुम्ही ज्याचं नाव आहे का 40 कॅरेक्टरचं आहे का, तिथपर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता. सपोज असं हे काहीतरी नाव आहे, कन्सिडर करा हे 40 कॅरेक्टर झाले, इथपर्यंत तुम्ही स्टोअर करता. 40 40 नाही, ओमचं कधी? ओमचं बघा, आता मी तेच सांगतोय, व्हॅर आणि व्हॅरकॅर मध्ये काय डिफरन्स आहे. जर तुम्ही व्हॅर 5 यूज करताय आणि इथं सपोज लेट कन्सिडर इथं पण 40 घ्या. ओके, इथं व्हॅर 40 आहे आणि इथं तुम्ही त्या कॉलम मध्ये ओम नाव स्टोअर करताय, तर हिने किती बाईट घ्यायला पाहिजे? 2 बाईट, 2च कॅरेक्टर आहे. पण तुम्ही व्हॅर यूज करताय, मग तो काय करणार? रिमेनिंग 38 हे स्पेस कन्सिडर करणार, तो 40 बाईट तुमची स्पेस कन्सिडर करतो. पण जर तुम्ही तो व्हॅरकॅर मध्ये 40 आणि तुम्ही ओम घेताय, 2च कॅरेक्टर आहे, मग तो इथं काय करणार? 2च बाईट कन्सिडर करणार. ओके, रिमेनिंग तो म्हणजे इथं व्हॅरकॅर यूज करतोय ना, तर तो 2च बाईट घेणार, 2 स्पेस असले तर. इथं किती आहे? 6 आहे, 6 कॅरेक्टर आहे, तर 6 बाईट कन्सिडर करतो. ओके, कळतंय आता व्हॅरकॅर मध्ये काय डिफरन्स आहे? कन्सिडर करणार. येस, अप टू 40 पर्यंत करणार. मी हे 40 एक लमसम एक्झाम्पल घेतलं. आता इन शॉर्ट 40 कॅरेक्टर पर्यंत. हो, हे एक एक्झाम्पल घेतलंय, तेच सांगतो. हे असं नाही की तो व्हॅरकॅर मध्ये 40 टाकायचं असतं. एक एक्झाम्पल घेतलंय. मला सपोज नाव स्टोअर करायचं, मी 40 का घेतलं? आता
40 कॅरेक्टर एवढं मोठं तर नाव नसेल कोणाचं. ओके, साईन आणि अनसाईन आता बघा. सॉरी, तुम्ही आता आले का? थोडं स्टार्टिंगचं परत आपण लेक्चर झाल्यावर कव्हर करून देईल तुमचं. आता हा साईन आणि अनसाईन बघा. आता मला एक सांगा, आता लेट्स कन्सिडर स्मॉल इंट कन्सिडर करा. ओके, त्याची साईन रेंज काय, -32,768 पासून तर 32,767 ही साईन आहे. आणि अनसाईन काय, तुम्ही ह्या दोघांची जर ऍडिशन केली ना तर 65,000 येणार. मायनस साईन थोडा विसरून जा. म्हणजे मध्ये झिरो असतो, झिरोच्या इकडे आपले निगेटिव्ह इकडं. आता कधी यूज होणार, लेट्स कन्सिडर बँक स्टेटमेंट बघितलंय कधी? बँक स्टेटमेंट क्रेडिट झालं तर 50,000 क्रेडिट झालं प्लस 50,000, डेबिट झालं तर -50,000. तर तशा व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहे तुम्हाला. तर तुम्हाला तिथं काय टाकावं लागेल, तुम्ही मग टाकताना त्या ज्या कॉलम मध्ये तशी व्हॅल्यू स्टोअर करायची ना, आपण ते बघणार कसं टाकायचं. पण जस्ट आता एक्झाम्पल तुम्ही काढलंच तर मी आता सपोज त्याचं नाव होतं सॅलरी किंवा नाही अकाउंट स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट असं, आणि त्याच्या पुढे त्याचा डेटा टाईप काय येणार मग स्मॉल इंट आणि पुढं साईन असं दाखवावं लागेल तुम्हाला. मग साईन म्हणजे त्याला कळतं स्मॉल इंटची व्हॅल्यू काय आहे आपली, -32,000 ते +32,000. मग इथं ते घाला. मग यामध्ये काय येणार, तुमच्या मायनस व्हॅल्यू पण येतील प्लस व्हॅल्यू पण येतील. पण तेव्हा तुम्हाला माहित पाहिजे याच्यात मायनस पण आपल्या व्हॅल्यू येतील म्हणून तुम्ही साईन घेतलं. नाही तर मग तुम्ही अनसाईन घ्या. जर तुम्हाला वाटतंय की आपला जो पण व्हॅल्यू येणार आहे ती निगेटिव्ह नसणारच आहे, सगळ्या पॉझिटिव्ह असेल, अनसाईन घ्या. समजतंय? क्लिअर आहे डाऊट? कोणतं हे का? हा ओके सॉरी, हे इथं आधी मी 5 घेतला होता ना म्हणून ते होतं. आता इथं 0 to 40 म्हणजे त्याची इथपर्यंत असं. आधी इथं 5 घेतला होता. हे जस्ट एक एक्झाम्पल घेतोय, असं काही मॅन्डेटरी नाही तुम्ही इथं 40 टाकायचं आहे. ते एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी. ओके, हॅलो सर, हा यस. 0 to 40 जर 0 पासून जर स्टार्ट झालं तर 41 होतील ना कॅरेक्टर टोटल. 1 to हो 40 चालू. बरोबर, 1 to 40 घ्या, ठीक आहे. ओके, काही डाऊट आता? मेन हे कळतंय का तुम्हाला, कॅर आणि व्हॅरकॅर मधला डिफरन्स कळतोय? बाकी तर हे तुम्ही डेट आणि ते हे पार्ट नका करू. ओके, डेट आणि ते असे मग भरपूर फंक्शन आहे. तुम्ही पॉवर बीआय पण शिकताना तुम्ही नुसतं गुगलला जाऊन जरी फंक्शन टाकले ना, भरपूर फंक्शन पाठ करायची गरज नसते. जेव्हा तो येऊ फक्त एक लक्षात राहू द्या की आहे भाऊ असं काहीतरी फंक्शन आहे, तुम्हाला हे व्हॅल्यू पाहिजे, तेव्हा तुम्ही ते ऑफिशियल डॉक्युमेंटेशन असतं त्याच्यात जाऊन तुम्ही बघू शकता तिथं कोणते कोणते फंक्शन वगैरे असतात ते बघू शकता. असं नाही की सगळेच फंक्शन तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूवर गुगल करणार आणि तुम्हाला विचारणार ह्या फंक्शनचं काय. तसं नाही, फंक्शन फक्त माहित पाहिजे. मोस्टली तर आपण हेच यूज करतो, डेट यूज करणार, एक टाइम असेल किंवा मग इयर आपल्याला लागत असेल तर, किंवा डेट टाइम असेल. क्लिअर आहे? हा, आता सपोज एखाद्या कॉलम मध्ये आपल्याला सपोज काहीतरी बघा आता आपण काय म्हणतो कमेंट कमेंट ऍड करायची. जसं नावांत ते झालं, नावची एक काहीतरी लिमिटेशन असतं नाही का, नाव जास्त मोठं नसतं. कमेंट मध्ये आपण 2-3 लाईनची कमेंट टाकू शकतो. किती कॅरेक्टर येते मग मोजत बसणार का? त्यापेक्षा आपण बघा आता छोटी कमेंट आहे, टायनी टेक्स्ट घ्या, 255 पर्यंतच कॅरेक्टर त्याच्यात स्टोअर होऊ शकतात. टेक्स्ट असेल 65,000 पर्यंत होते. सेम आहे, मीडियम टेक्स्ट आहे, लॉंग टेक्स्ट आहे. कळतंय ना? जर सपोज एखादा कॉलम आहे त्याच्यात तुम्हाला, आपण आता तुम्ही बघता जसं अमेझॉनवरून प्रोडक्ट ऑर्डर करता. ओके, तुम्ही त्याला खाली तुम्हाला अमेझॉन वाला लगेच म्हणतो रिव्ह्यू द्या प्रोडक्टचा, ती कमेंट टाकताय ना, ती कमेंट तुमची कुठेतरी स्टोअर होते ना, तो डेटा स्टोअर होतोय ऑटोमॅटिकली बॅकएंडला. मग ते आता सपोज मला जर परत एखादं प्रॉडक्ट परचेस करायचंय, मी काय खालचे रिव्ह्यू चेक करतो, ते मला का दिसताय, ते तू कुणीतरी रिव्ह्यू टाकलेले ते स्टोअर झालेले, ते म्हणजे तो डेटा स्टोअर झालेला आहे, तो मला दिसतोय. मग त्यांनी काहीतरी दिलं असेल ना की कमेंट कितीपर्यंत पाहिजे. येतं बघा आता काहीतरी 5,000 लेटर्स पर्यंत. तुम्ही जसं आता लिंक्डइनला तुमचं जर समरी असती, लिमिट्स असतात, 5,000 कॅरेक्टर यूज करू शकता, त्या टाईप आहे. कधी यूज करायचं सपोज. आणखी एक डेटा टाईप येतो, हे डेटा टाईप आपण जेव्हा टेबल क्रिएट करणार आहे, हे सगळे यूज होणार आहे. एक जस्ट तुम्हाला सांगतोय कोणत्या कोणत्या प्रकारचे. जसं मोस्टली आता 3 टाईप आहे आपले, कळलं, नंबर आहे, डेट टाइम आणि स्ट्रिंग. आता अजून एक येतो, आता बघा तुम्ही
काही गुगल फॉर्म भरताय त्यामध्ये जेंडरचा ऑप्शन असतो. तिथं काय असतं, तिथं तो तुम्हाला सांगतो की मेल, फिमेल किंवा ऑथर ह्या तिन्ही पैकीच एक सिलेक्ट करा. मग तसं कधी करतं, तसं आपल्या MySQL मध्ये एक डेटा टाईप आहे enum म्हणून. enum ओके, कॅपिटल मध्ये करतो enum आणि ब्रॅकेट मध्ये तुम्ही असं द्यायचं एम. टेक्स्ट कधी पण आपला सिंगल या डबल कोट मध्येच द्यायचा. याचा अर्थ काय होतोय, तुम्ही ज्या पण कॉलमवर ही कंडिशन अप्लाय करताय ना, enum, m आणि f, तर याचा अर्थ असं होतोय की तुम्ही तिथं मेल किंवा फिमेल, m किंवा f ह्या दोनच व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आहेत. तुम्ही जर दुसरी काहीतरी व्हॅल्यू XYZ काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करायला गेले, जेव्हा तुम्ही क्वेरी रन करता एरर देईल तुम्हाला. समजते आता? enum एक डेटा टाईप. मोस्टली आता आपले यूज कोणते होणार तुम्हाला सांगतो. आपला एक इंटिजर यूज होईल, डेट एक यूज होईल, व्हॅर कॅरे आणि enum एक यूज होईल. अजून एक झालं डेसिमल, एक मोस्टली यूज होतं सॅलरी वगैरे आपण जेव्हा स्टोअर करतो एम्प्लॉईचे वगैरे, तर तो डेसिमल मध्ये. आता मोबाईल नंबर मला सांगा, मोबाईल नंबर आहे सपोज, एक मोबाईल नंबर घेऊ, 10 डिजिट आहे मोबाईल नंबर. याला तुम्ही कशा स्टोअर करणार? ओके, अजून व्हॅर मध्ये करू शकतो ना. आता मला एक सांगा, सपोज असे 10 जणांचे सपोज आपल्याकडे तुमच्याकडे लिस्ट आहे मोबाईल नंबरची. इंटिजर मध्ये काय मॅटर काय नाही, पण इंटिजर मध्ये सपोज तुम्ही स्टोअर करताय, तर मग त्याचं तुम्हाला काही समेशन करायचंय का? मोबाईल नंबरची बेरीज करायची तुम्हाला, किंवा काही वजाबाकी करायची तुम्हाला, काढायचंय की याची बेरीज केल्यावर किती ऍडिशन वगैरे करू? नाही ना, त्याला व्हॅरक्यार द्या ना. व्हॅरक्यार देऊन टाका, टेक्स्ट मध्ये जाईल, तो स्ट्रिंग मध्ये जाईल. ठीक आहे. सॅलरी, आता सॅलरी कशात करणार तुम्ही? डेसिमल मध्ये का सॅलरी? कारण की सॅलरी बँक अकाउंट मध्ये सॅलरी क्रेडिट होते ना बघा. तसं एखाद्याची जर 56,000 सॅलरी म्हणजे सांगायला असती 56,000, पण ती कशी आता सॅलरी कधी पण अशी क्रेडिट होती, एवढी असती पॉईंट काहीतरी समथिंग अशी क्रेडिट होतात, अशी सॅलरी क्रेडिट होती. कारण की ते पीएफ वगैरे टॅक्स वगैरे सगळं कट होऊन मग सॅलरी. मग हे डेसिमल पाहिजे ना. मग डेसिमलचं पण सांगितलं मी कसं येणार. आता हे सपोज किती लेटर आहे, टोटल किती आहे, 1 2 3 4 5 6 7 आहे. मग 7 टोटल आहे आणि पॉईंट किती नंतर आहे 2, 7,2 असं आपण लिहिणार. हे का समजत नसेल, हे आपण काय लिहितोय ते आपण पुढे बघणार आहे, कशी क्वेरी करणार आहे. ओके, कळतंय ना? तर डेटा टाईप क्लिअर आहे. डेटा टाईप समजलंय ना सगळ्यांना काय करतोय आपण? हा, इनमचं बघा. आता इनमचं इथं काय होतं, आपण बघितलं की आपल्याला एक म्हणजे त्या आपल्याला कोणत्या व्हॅल्यू, म्हणजे सपोज आपले ऑप्शन द्यायचे, 4 ऑप्शन आहे, या 4 ऑप्शन पैकीच तुम्ही काहीतरी एक व्हॅल्यू तिथं घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही इनम डेटा टाईप देऊ शकता. आता इथं जसं एक्झाम्पल मध्ये दिलंय स्मॉल, मीडियम, लार्ज, याच्यापैकीच तुम्ही काहीतरी घ्यायचं. तुम्ही हे सोडून जर एखादी एक्स्ट्रा व्हॅल्यू टाकायला गेले ना, तर एरर देणार. सिम्पली आपण, तुम्ही बघत असता गुगल फॉर्म वगैरे भरता बघा, तिथं ड्रॉप डाऊन येतं, त्याच्यापैकी एक काहीतरी व्हॅल्यू सिलेक्ट करायची असते, ते हे हा डेटा टाईप येतो इनम. डेटा टाईप क्लिअर आहे सगळ्यांना? आपण लास्ट लेक्चरचं एंड आपण इथं केलं, सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करायला सांगितलं होतं. केलंय सगळ्यांनी का? काही अडचण आली आहे, काही एरर वगैरे? ऑनलाईन स्टुडंट बेसिक फर्स्ट लेक्चर आणि हे सेकंड डेटा टाईपचं तर क्लिअर आहे का? फर्स्ट लेक्चर मी परत एकदा रिवाइज करतो. काय बघितलं होतं? डेटा. डेटा क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यात मेन डेटा काय आहे, तुम्हाला हे क्लिअर असलं तरच पुढे जायला. कारण की तुम्ही डेटा सायन्स, डेटा अनालिसिसचा कोर्स करताय, तर डेटा काय आहे हे समजलं पाहिजे. बरोबर ना? म्हणजे अशी काही एकदम स्पेसिफिक, एकदम अशी भारी टर्म नाही, त्याला एकदमच भारी अशी डेफिनेशन इंग्लिश मधून डेटा म्हणजे काय. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये पण खूप सारे डेटा बघता बघा. एखादा नवीन मित्र झाला, त्याचा मोबाईल नंबर घेता, तुम्ही स्टोअर करता, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये तो नंबर येतो, तो डेटा आहे तुमचा मोबाईल नंबर. तुमच्या मोबाईल मध्ये ज्या फोटोचं फोल्डर आहे तुमचा, तो पण तुमचा डेटा आहे. गाण्यांची प्लेलिस्ट आहे, तुम्ही स्टोअर करून ठेवलेलं आहे, तो पण तुमचा डेटा झाला. हे सगळं डेटा आहे मध्ये, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर काय बघितलं आपण? डेटाबेस बघितलं, जिथं आपण डेटा स्टोअर करतो. डेटाबेस मध्ये आता आपण बघतोय रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय झालं? हा, टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा असणार, बरोबर? मग डेटाबेस मध्ये मल्टिपल टेबल असू शकतात, असं नाही की एकच टेबल आहे. मला एक सांगा, आता आपलं सॉफ्टवेअर आहे MySQL. MySQL सॉफ्टवेअर मध्ये काय येणार?
डेटाबेस येणार. डेटाबेस मध्ये काय येणार? टेबल येणार. हा, डेटाबेस मध्ये इन शॉर्ट टेबल येणार. टेबलच्या अंडर तुमचा डेटा येणार. हेरारकी कळती का तुम्हाला कशी आहे? आता मी सपोज सॉफ्टवेअर ओपन करतो माझं MySQL. कोणतं सॉफ्टवेअर आहे? नाही, पण RDBMS सॉफ्टवेअर आहे. RDBMS काय आहे ते? आता इथं बघा, हा स्कीमा सेक्शन आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? तर या साईडला इथं एम्प्लॉय नाव दिसतंय, एम्प्लॉईज. हा काय डेटाबेस आहे, सिम्बॉल लोगो आहे बघा त्याचा. हा एम्प्लॉईज डेटाबेस आहे. त्याला जेव्हा मी ड्रॉप डाऊन करतो, डेटाबेस मध्ये टेबल येतोय, दिसतं? टेबलला ड्रॉप डाऊन केलं, इथं एवढे टेबल आहे. ह्या टेबलमध्ये जर मी ड्रॉप डाऊन केलं परत, तर माझ्या इथं कॉलमवर क्लिक केलं तर हे कॉलम आहे, हा डेटा आहे त्याच्यात. आता एम्प्लॉय डेटाबेसमध्ये जो डिपार्टमेंट नावाचा टेबल आहे, त्याच्यात कोणते कॉलम आहे? 2 कॉलम आहे, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम. तर हेरारकी कळली ना? डेटाबेसच्या अंडर टेबल येणार. मल्टिपल टेबल असं नाही की डेटाबेस आहे मग एकच टेबल, प्रत्येक डेटाबेसमध्ये एकच टेबल, तसं नाही. आता ह्या डेटाबेसमध्ये बघा ना किती टेबल आहे, किती आहे? 1 2 3 4 5 6. समजतंय ना? आणि सिम्बॉल बघत चला, डेटाबेसचा कसा सिम्बॉल आहे दिसलं, टेबलचा बघा कसा आहे. टेबलमध्ये हा डेटा दिसतोय, हे टेबल. टेबल नावाचं कसं आहे बघा, आणि त्याच्यात मग बघा कसं सिम्बॉल दिसतं. हे रोन कॉलम दिसतंय छोटे छोटे, एकदम बारीक बघितलं गेलं ना तुम्ही, इथं डॅश 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 डॅश. तर सॉफ्टवेअर केलंय का सगळ्यांनी इन्स्टॉल MySQL? ऑनलाईन स्टुडंट काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला काही प्रॉब्लेम आला का? विसरून गेले आपलं सॅटर्डे संडे सुट्टी होती तर? काय चालू आहे कळतंय ना? पॉवर BI शिकतोय आपण, समजतंय का? ऑनलाईन स्टुडंट हो सर. अरे आवाज येतोय, हो नाही. काय शिकतोय आपण? SQL. हो, SQL शिकतोय. तेच म्हणलं, नाही तर विसरून जाता की आपण काय शिकतोय. डेटा टाइप क्लिअर आहे. जरी जरी कोणाला काही प्रॉब्लेम असेल डेटा टाइप मध्ये, जेव्हा आपण ऍक्च्युअल क्वेरी करणार आहे, तेव्हा आपल्याला जेव्हा टेबल क्रिएट करायचं आहे, टेबलमध्ये आपण कॉलमचे नाव घेणार. प्रत्येक कॉलम पुढे आपल्याला जेव्हा डेटा टाइप द्यावा लागतो ना, सिंटॅक्स असतो त्याचा एक, त्यावेळेस तुम्हाला मग अजून आणखी क्लिअर होऊन जाईल की आपण आज काय बघितले ते. तर सॉफ्टवेअर केलंय सगळ्यांनी डाउनलोड? ज्यांनी ज्यांनी केलंय एकदा हँड रेज करा, म्हणजे कळेल मला किती जणांनी केलंय. ओके, 3च जणांनी केलंय का? 4. डाउनलोड नाही केलाय, आज करणार. ओके, बाकी 4च जण आहे. मी म्हणजे बघा, घ्यायचंय का? सांगू का कसं डाउनलोड करायचं वगैरे, का तुम्हाला लिंक ग्रुपवर शेअर करू? हो सर, लिंक शेअर करून द्या ना. ओके ठीक आहे, मी त्या व्हिडिओची लिंक शेअर करून देतो. नाहीतर एक सिंपल बघा इथलं ना, MySQL डाउनलोड. MySQL जर स्क्रीन दिसते ना, MySQL हो. टाकायचंय. MySQL मध्ये ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जेव्हा जाता, अशी एक वेबसाईट ओपन होईल. इथं सेकंड नंबरला डाउनलोड ऑप्शन आहे, त्याच्यात जा. डाउनलोड्स मध्ये गेल्यावर स्क्रोल करायचं खाली, MySQL कम्युनिटी डाउनलोड्स याच्यात जायचं. त्यानंतर मग सगळ्यांचं विंडोज आहे ना, कोणाचं मॅक वगैरे आहे काय? माझं विंडोज असेल तर हे बघा, MySQL इन्स्टॉलर फॉर विंडोज. इथं क्लिक करायचं आणि हे जे सेकंड नंबरचं आहे ना, हे इन्स्टॉल करा. हे 32 आणि 64 दोन्ही बीटला चालतं. ओके, सेकंड हे जे 303.6 MBचं आहे, हे डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर डबल क्लिक करून फक्त इन्स्टॉल करायचं आहे. तिथून पुढे मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकतो, मग तो बघा. त्याच्यात फक्त आपल्याला 3 करायचे असतात. एक MySQL इन्स्टॉलर, त्यानंतर वर्क बेंच, अजून एक आहे. तर ते व्हिडिओ मी तो लिंक ग्रुपवर शेअर करून देतो. तर आज करून घ्या आपण, म्हणजे आज एक स्टार्ट करून देऊ. ओके, इथं काही चेंजेस केले का तुम्ही?
तीन ऑप्शन कोणते सिलेक्ट केले होते? आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आला इन्स्टॉल करायला? फक्त आहे ना स्टार्टिंगलाच जर आहे ना इन्स्टॉल करता नीट झालं ना ओके, कारण की ते एकदा तुम्ही डाउनलोड करता ना ती फाईल कोणत्या पाथ मध्ये जाते ते जर समजलं नाही ना तो एरर येतो, मग ती परत फाईल शोधा, ती तिथून डिलीट करून त्याच्यापेक्षा जेव्हा स्टार्टिंगलाच इन्स्टॉल करताय ना तेव्हाच नाही तर विचारा, नाही तर मग तो व्हिडिओ टाकतो तो बघा. मी सांगतो लेक्चर झाला आपण तर आपण एक म्हणजे स्टार्टिंग करू एक क्वेरी साठी. ओके, आता इथं परत एकदा ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला याचं कसं आहे. वरती इथं तुम्ही जेव्हा फाईलचं नाव सेव्ह करता इथं कोणती फाईल आहे ओपन ते दिसतं. आता इथं SQL लेक्चर 1 नाव एक फाईल आहे मी सेव्ह केलेली आहे ती. इकडं या साईडला स्कीमा सेक्शन आहे लेफ्ट हँड साईडला, त्यामध्ये तुमचे सगळे डेटाबेस तुम्ही जेवढे असतात मी आता हे केले तर सपोज राईट क्लिक करून मी त्यांना सगळे ड्रॉप स्कीमा करतो. ड्रॉप नाव सेलचा आपण ड्रॉप हे सगळे डेटाबेस आहे. ओके, आता आपलं इथं ना हे दोन जे बटन आहे ना लाइटनिंगचे दिसतात बघा लाईट सारखे असं, हे दोन क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी. पण दोन काय प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे, तो मी सांगतो कसं आहे आता पुढे जेव्हा आपण जाऊ ना त्यानंतर. इथं आणखी बघा एक हा एक स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय त्याला येलो आलाय बघा, ब्ल्यू आलाय सॉरी, ब्रॅकेट आलाय दिसतंय ना, त्याच्यावर क्लिक करा तर हे दोन टिक लगेच ब्ल्यू होतात. आधी बघा असे होते माझे ब्लॅक अँड व्हाईट होते, आता याला क्लिक केलं ना ब्ल्यू दिसताय ना. तर डेली तुम्ही जेव्हा पण हे बघता ना की ओपन केलंय सपोज सॉफ्टवेअर, तर हे दोन ब्ल्यू आहे का नाही ते चेक करायचं. ठीक आहे ना, आता असं का ते पण आपला पुढा टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड तेव्हा बघू. आता जर सांगितलं तर परत तुम्ही कन्फ्युज होता. तर हे दोन ब्ल्यू पाहिजे एवढं लक्षात ठेवा. इथं डोंट लिमिट आहे. आता हे सगळे ऑप्शन जसं आपण पुढे जाऊ ते बघू. इथं फक्त एकदा लक्षात घ्या इथं स्कीमा सेक्शन असतो, ह्या एरियामध्ये तुम्ही क्वेरी राईट करता. इथं जी पण क्वेरी तुम्ही रन करता त्याचं आउटपुट इथं एक छोटं पॉपअप ओपन होतं, इथं आउटपुट येतं. खाली तुमचं ऍक्शन आउटपुट आहे, जसं की इथं तुम्ही बघताल की आता मी डेटाबेस जे डिलीट केले तर किती वाजून किती मिनिटांनी ती क्वेरी एक्झिक्यूट झाली, त्याच्यात किती रो होते, क्वेरीला रन होण्यासाठी किती टाइम लागला, हे सगळं इथं आउटपुट सेक्शन मध्ये दिसतं. तर आपण एक फर्स्ट क्वेरीला स्टार्ट करू. आता हेरार्की कशी होती आपली, सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरच्या आतमध्ये काय पाहिजे, डेटा स्टोअर करायचा आहे तुम्हाला, काय लागल, हा बोला चुकू द्या काय नाही, डेटाबेस लागेल ना. मग डेटाबेस क्रिएट करायचा आहे. डेटाबेस आल्यावर मग तुम्ही त्याच्यात डेटा स्टोअर करणार ना, टेबल येणार तुमचे डिफरंट, त्या टेबलमध्ये तुमचा डेटा असेल. आता आपल्याला काय क्रिएट करायचंय, डेटाबेस. डेटाबेस क्रिएट आता मग कसं करणार, डेटाबेस क्रिएट करायला ओके माहिती आहे कोणाला, बघ शिकलंय का तुम्ही आधी. ओके, सिंपल आहे की आपल्याला काय करायचंय, डेटाबेस क्रिएट करणं म्हणजे काय, बनवायचं आहे नवीन. सिंपल वर्ड आहे एक इंग्लिश क्रिएट. आता असं नाही की SQL नीच काहीतरी शोध लावून एक क्रिएट वर्ड काढलाय, इंग्लिश डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो क्रिएट हा वर्ड. सिंपल वर्ड आहे, मी टाकणार क्रिएट. ओके,
त्यानंतर स्पेस दिला. काय क्रिएट करायचं आहे आपल्याला? डेटाबेस. ओके, त्यानंतर परत स्पेस दिला. आता डेटाबेस क्रिएट डेटाबेस, काहीतरी नाव द्यावं लागेल डेटाबेसला. ओके, तर आपण देऊ NMD SQL. ओके, बरोबर आहे का? आता मला नाव द्यायचं NMD SQL. ओके, त्यानंतर क्वेरी. आता ही माझी क्वेरी एवढी झाली, त्याच्यानंतर मी सेमीकोलन दिला. म्हणजे याचा अर्थ सेमीकोलन जिथे तो असा अर्थ होतो की आपली क्वेरी म्हणजे क्वेरीचं टर्मिनेटर असतं, तिथं क्वेरी आपली संपते. तर आता माझं डेटाबेसचं नाव काय आहे? NMD SQL. ओके, इथं बघा SQLच्या खाली काय रेड लाईन येते, इथं क्रॉस आलंय. याचा अर्थ काय? म्हणजे काहीतरी एरर आहे याचा. कारण की नाव जे पण असतं त्याच्यात कधी स्पेस नसतो. तुम्ही पायथॉन शिकताल, अंडरस्कोर द्यायचं त्याच्यासाठी, किंवा मग एक सिंपल असतं, अंडरस्कोर जरी नाही द्यायचा ना, तर दोन जे डिफरंट नाव आहे ना, प्रत्येक नावाचं स्टार्टिंग लेटर कॅपिटल द्यायचं. जसं NMD ना, तर N कॅपिटल, NMD SQL. ओके, असं पण देऊ शकता तुम्ही, किंवा मग सिंपल अंडरस्कोर द्यायचं मध्ये, मग असं लवकर करतो NMD SQL नाव. आता गेला का ते रेड? आता सिंपल मला ही क्वेरी रन करायची, एकच क्वेरी रन करतोय ना. आता इथं मी जावा, हे बघा, हे दोन लाइटिंगचे बटन आहे, त्याच्यावर फक्त जर कर्सर घेऊन जाते तो खाली काय सांगतोय? एक्झिक्यूट द सिलेक्टेड पोर्शन ऑफ द स्क्रिप्ट ऑर एव्हरीथिंग. ठीक आहे, आणि दुसरं काय सांगतंय? एक्झिक्यूट द स्टेटमेंट अंडर द कीबोर्ड कर्सर. आता इथं सपोज माझ्या 10 एक क्वेरी असते आणि मी हे बटन दाबलं असतं ना, तर स्टार्टिंग पासूनच्या सगळ्या 10च्या 10 क्वेरी रन झाल्या असत्या. पण मला एकच क्वेरी रन करायची जिथं माझा कर्सर आहे, तर मग फक्त हे दाबायचं. किंवा त्याला एकदम सिंपल ऑप्शन आहे, कंट्रोल एंटर करा, क्वेरी रन होते, झाली राहील. इथं बघा 8 नंबरची क्वेरी 11:27 एक्झिक्यूट झाली आहे. क्रिएट डेटाबेस NMD SQL. बरोबर, क्वेरीत काही एरर आला नाही, 0.000 सेकंद लागले एक्झिक्यूट होण्यासाठी. आता डेटाबेस कोणता क्रिएट केला? NMD SQL. इथं दिसतोय तो नाव त्याचं? नाही. मग स्कीमा सेक्शन मध्ये ते रिफ्रेशचं बटन असतं, ते रिफ्रेश करायचं. आलं का NMD SQL? आणि काय सांगायचं होतं, हा, जर पायथॉन, तुम्ही पायथॉन शिकले का कोणी, किंवा कोणती पण लँग्वेज शिकताल याच्या कॉम्प्युटर रिलेटेड, आपले प्रोग्रामिंग लँग्वेज, तर केस सेन्सिटिव्ह असते, माहिती आहे ना. म्हणजे कॅपिटल एस आणि स्मॉल एस, तर मग खरंच डिफरन्स असतो. कॅपिटल एस असतो, स्मॉल एस असतो. दोन्ही जरी एस असले तरी पण कॉम्प्युटरला काय कळतं, कॅपिटल एस हा एक वेगळा आहे, स्मॉल एस हा वेगळा. तसं SQL मध्ये नाही, केस सेन्सिटिव्ह नाही आपले SQL. आता जसं इथं बघा, मी NMD SQL N कॅपिटल होतं, तर इथं काय दाखवतोय? ओके, क्रिएट डेटाबेस NMD SQL. डेटाबेस क्रिएट झाला. आता यामध्ये काय पाहिजे आपल्याला? टेबल क्रिएट करायचे. ओके, आता जसं डेटाबेस क्रिएट केला, आता ही क्वेरी मध्ये कोणाला अडचण आहे का? मला सांग, काही डाऊट आहे का? सिंपल मला डेटाबेस क्रिएट करायचा होता, कारण की मला डेटा स्टोअर करायचा आहे, त्यासाठी डेटाबेस लहान म्हणून मी डेटाबेस स्टोअर क्रिएट केला. तर सिंपल एक इंग्लिश वर्ड यूज केला, क्रिएट यूज केला. काय क्रिएट करायचंय? डेटाबेस. आता इथून पुढे काही पण मला क्रिएट करायचं असेल ना, काही बनवायचंय, तर क्रिएट वर्ड घेणार. क्रिएट डेटाबेस करायचं म्हणून क्रिएट डेटाबेस घेतला. टेबल क्रिएट करायचा आहे, क्रिएट टेबल घ्या डेटाबेसच्या ऐवजी फक्त, आणि पुढे नाव द्या, झालं टेबल क्रिएट. आता इथं काय, क्रिएट डेटाबेस, आणि डेटाबेसचं नाव दिलं NMD SQL. झाला. इथं रिफ्रेशचं बटन होतं, रिफ्रेश केलं, माझं स्कीमा सेक्शन मध्ये डेटाबेस आला. ओके, रन करून बघितली एकूण क्वेरी, काही एरर येतोय, एक्झिक्यूट होतोय? ऑनलाईन स्टुडंट कळतंय? तेजस, येस, हँड रेज केलाय तुम्ही, डाऊट आहे काही? नो सर. ओके. हॅलो सर. हा, येस, एक मिनिट, आपण लेक्चर आलं बघू तुम्ही. हा, कोण बोलत होता? येस, हा सर, डाऊट आहे काही? ते जे क्रिएट डेटाबेस आहे ना, त्याला आपण काय म्हणू? कीवर्ड्स म्हणतात का काय? येस, हे जे आहे ना,
हे जे क्रिएट झालं ग्रीन म्हणजे सॉरी ब्ल्यू कलर मध्ये जे पण येतील ना, आता इथून पुढे आपण जे पण क्वेरी करणार, जे ब्ल्यू कलर मध्ये वर्ड येतील, ओके, ते सगळे आपले कीवर्ड्स आहे. म्हणजे त्याचं एक स्पेसिफिक काहीतरी मिनिंग आहे. ते एसक्यूएल म्हणजे या सॉफ्टवेअरला कळतंय, ते सॉफ्टवेअरने डेव्हलप करून ठेवलंय. आता सपोज आणखी मी एक काहीतरी एक घेतो, सपोज नाही का डेट घेतला, ओके, हे बघ ब्ल्यू मध्ये झाला. हे असे कीवर्ड्स आहे जे म्हणजे त्याचा काहीतरी एक स्पेसिफिक मिनिंग आहे. जसं क्रिएटचा मिनिंग आहे ती त्याला क्रिएट करायचं. काय क्रिएट करायचं? डेटाबेस. इथून पुढे जे पण आपलं क्वेरी ब्ल्यू मध्ये होईल ना, जे पण वर्ड त्याचा एक स्पेसिफिक मिनिंग असतो. ओके, आता मला एक सांगा, एक दोन तीनच वर्ड आहे याच्यात ह्या क्वेरीमध्ये, वाचायला एकदम इझी जाते आपण एका लाईन मध्ये. आता सपोज 100 वर्ड असते तर ही क्वेरी पार इकडे गेली असती. जो सपोज रीड करतोय दुसरा, समोरच्याला पण क्वेरी कळायला पाहिजे. तर क्वेरीला एक स्ट्रक्चर म्हणजे चांगल्या फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी ना, एक इथं बटन असतं सिंपल, एक लक्ष द्या. क्वेरीला मी सिलेक्ट करतोय, सिलेक्ट केल्यानंतर तिथे ब्रश दिसतोय, जस्ट हा क्लिक केला ना, ओके, हिचा तर फॉर्मॅट असं आहे. आपण सपोज मी एक मोठी आता एक क्वेरी लिहितोय, फॉर एक्झाम्पल ठीक आहे, समजली नाही ना क्वेरी काय आहे तरी काय नाही, आपण बघणारच पुढे. फक्त एक क्रिएटची लक्षात आली ना, मी फक्त खाली तुम्हाला एक सांग. ओके, हे आउटपुट बघितलं कसं येतं? एक स्मॉल इथं पॉपअप एक विंडो ओपन होते, इथं आउटपुट आलं ह्या क्वेरीचं. तर आता ही मी एक लाईनीत क्वेरी लिहिली, सपोज ही खूप मोठी लाईन असते तर एक प्रॉपर म्हणजे जो आता सपोज एखाद्या प्रोजेक्टवर एकच जण काम नाही करत ना, भरपूर जण काम करतात. क्वेरी आपण लिहितो ही आपल्या टीमला मेंबरला पण कळायला पाहिजे. तर क्वेरीला एक प्रॉपर म्हणजे आपण म्हणतो ना, एक फॉर्मॅट मध्ये ऍक्च्युअल दिसायला पण चांगला आला पाहिजे, थोडी डिझाईन वगैरे, कीवर्ड सगळे एका साईडला. तर त्याच्यासाठी एक काय आहे, तुम्ही क्वेरीला सिलेक्ट करायचा, हा जो ब्रशचा बटन आहे ना, याच्यावर जर क्लिक केलं तर बघा क्वेरी कशी एका साईड एक फॉर्मॅट मध्ये आली. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, सगळे कीवर्ड एका लाईनीत आले. त्याच्यानंतर इंटेंटेशन आहे, नंतर मग आपले जे वर्ड येते आले. समजतंय ना ह्या बटनचा काय यूज आहे? आता तसं परत पुढे गेला तर आपण बघूच. आता आपण डेटाबेस क्रिएट केलाय, ओके, NMD SQL. आता त्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर कर. आता माझ्याकडं इथं माझा जो स्कीमा सेक्शन आहे त्याच्यात दोन डेटाबेस आहे, एक एम्प्लॉईज नावाचा आहे, एक NMD SQL. आता मला टेबल क्रिएट करायचं आहे, पण मला NMD SQL जो डेटाबेस आहे त्याच्यात टेबल क्रिएट झाला पाहिजे ना. माझ्याकडे दोन डेटाबेस आहे, मग ते सॉफ्टवेअरला कसं कळन की कोणत्या मी जेव्हा टेबल क्रिएट करतोय तर तो कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट होईल? त्याला सांगावं लागेल ना की कोणता डेटाबेस आहे. सो मग आपली सेकंड क्वेरी येते इथं, यूज. कोणता यूज करायचा आता मला इथून पुढे माझे ज्या पण क्वेरी असेल ते NMD SQL, परत एक सेमीकोलन आला, कंट्रोल इंटर. सिंगल क्वेरी जर रन करायची असेल तर कंट्रोल एंटर हा शॉर्टकट आहे. ओके, तर क्वेरी रन झाली बघा, यूज NMD 0 रो अफेक्टेड, 0.000 सेकंड लागले. आता जेव्हा इथं क्वेरी रन करतो हे ऑटोमॅटिक याचं ड्रॉप डाऊन ओपन होतो, दिसतंय ऑटोमॅटिक ओपन झालंय. बघितलं नसेल तर परत लक्ष द्या. आता मी इथं यूज एम्प्लॉय करतो, सपोज एम्प्लॉय नावाचं हे ऑटोमॅटिक ड्रॉप डाऊन ओपन आहे. जेव्हा मी रन करेन ना, झालं क्वेरी रन केलं ऑटोमॅटिक. म्हणजे आता ही याला सॉफ्टवेअरला कळलं की एम्प्लॉय नावाचा डेटाबेस मला यूज करायचा आहे, म्हणून त्याने ऑटोमॅटिक ड्रॉप डाऊन दिलं. सो आता मला कोणता यूज करायचा आहे? NMD SQL. सो एक ड्रॉप डाऊन ओपन होतोय खाली. कळतंय? क्लिअर या दोन क्वेरी? ह्याच्यात काही अडचण आहे कोणाला? डाऊट काही? आता टेबल आणि ते कसे क्रिएट करायचे ते आपण उद्या बघू. त्याच्यासाठी आपल्याला आणखी काही की कन्सेप्ट आहे ते बघावं लागतील. जसं की आपलं प्रायमरी की झालं, फॉरेन की झालं. पूर्ण ह्या दोन जर कन्सेप्ट कळल्या ना, SQL एकदम इझी आहे. पूर्ण आपला आता SQL इथून पुढे दोनच कन्सेप्टवर चालेल, प्रायमरी की आणि फॉरेन की. ओके, आजच्या लेक्चर मध्ये काही डाऊट आहे? ही PPT शेअर करून देतो, एकदा फक्त रीड करून घ्या. काय रट्टा मारू नका, ओके ना. शाळेत नाही आता आपण की पाठ करायचंय, जस्ट एक समजण्यासाठी आहे, समजून घ्या. जे आपण फर्स्ट लेक्चर बघितलं होतं डेटा वगैरे, या डेफिनेशन सुद्धा रट्टा मारू नका, समजून घ्या. जे तुम्हाला समजलंय तेच फक्त इंटरव्ह्यूअरला सांगायचंय तुम्हाला तुमच्या भाषेत. डेफिनेशन फक्त एक तुम्हाला मी इथं डेफिनेशन का दिली याच्यात एक रेफरन्स म्हणून, की ऍक्च्युली काय तुम्हाला जे समजलंय ते तुमच्या भाषेत तुम्हाला इंटरव्ह्यूअरला सांगायचंय.
समजते काही डाऊट आजच्या लेक्चर मध्ये? आपण डेटा टाईप बघितले. आज जरी थोडं तुम्हाला थेरॉटिकल जास्त वाटत असेल ना, तर 1-2 दिवस फक्त हे थेरॉटिकल आहे. उद्याचं लेक्चर आपलं सपोज प्रायमरी की फॉरेन की मध्ये जाईल, ते एकदा ते मेन आहे. उद्याचं लेक्चर प्लीज मिस नका करू. ते जर समजलं ना तुम्हाला, मग इथून पुढे तुमचं SQL मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि एकदा हे 1-2 लेक्चर आपले स्टार्टिंगचे थेरॉटिकल संपले की मग आपण फक्त क्वेरी बघणार आहे. फक्त आपला मग पूर्ण 1 तास लेक्चर ह्या पूर्ण सॉफ्टवेअरच असं. मग क्वेरी करायची, क्वेरी रन करायची, मग क्वेरीत काही एरर आला आपण तो सॉल्व्ह करणार. ओके, काही प्रॉब्लेम आणखी? ऑनलाईन स्टुडंट डाऊट आहे काही? समजतंय?